कोकणच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर राजकीय चर्चांना अक्षरशः उधाण आले. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी केली. मात्र यानंतर घडलेल्या काही घटनांनी कोकणच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडले. मिळालेल्या माहितीनुसार बाळ माने हे मुंबईहून मंत्री नितेश राणे यांच्या विमानातून रत्नागिरीत आले होते. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ते पुन्हा नितेश राणे यांच्यासोबतच त्याच विमानातून मुंबईला रवाना झाल्याची माहिती समोर आली. यामुळे बाळ माने यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्कांना वेग आलाय. मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांच्या बैठका सुरू असल्याची चर्चा असून लवकरच त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. राजकीय जाणकारांच्या मते रत्नागिरी जिल्ह्यातील बदलती समीकरणं आणि मंत्री उदय सामंत यांना राजकीय आव्हान उभं करण्याच्या दृष्टीने भाजप नेतृत्व आणि नितेश राणे यांनी या घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावली असावी. याशिवाय जिल्ह्यात ठाकरे गटाचे उरलेले संघटनात्मक अस्तित्व आणखी कमकुवत करण्याची रणनीतीही या हालचालीमागे असल्याची चर्चा रंगली. दरम्यान बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज भरताना प्रमुख भूमिका बजावणारे माजी मंत्री भास्करराव जाधव यांची या संपूर्ण प्रकरणात नेमकी भूमिका काय होती याबाबतही राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकूणच बाळ माने यांच्या माघारीमुळे कोकणच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा विरोधकांना मोठा राजकीय धक्का दिल्याचं बोललं जातंय. आगामी काळात बाळ माने कोणता राजकीय निर्णय घेतात आणि त्याचा कोकणातील राजकारणावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. बाळ माने यांनी अचानक उमेदवारी का मागे घेतली याबाबत बोलताना बाळ माने म्हणाले, मी उमेदवारी अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भरलेला होता. 2 दिवसापूर्वी स्क्रुटिनी झाली, छाननी झाली, त्यामध्ये 6च्या 6 उमेदवार वैध ठरले आणि आज अंतिम दिवस होता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा. या निवडणुकीमध्ये 1018 मतदार आहेत. त्याच्यातलं पक्षीय बलाबल मी फॉर्म भरतानाच मला माहिती होतं, महाविकास आघाडी म्हणून आमचं संख्याबळ 200च्या आसपास होतं. लोकशाहीमध्ये निवडणुका लढवल्या पाहिजेत, बिनविरोध होऊ नयेत ह्या मताचाच मी होतो. परंतु गेल्या 4-5 दिवसामध्ये मी मतदारांच्या भेटीच्या निमित्तानं ह्या 1018 पैकी काही मतदार बंधू भगिनींना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक जण तीर्थयात्रेला गेल्याचं माझ्या लक्षात आलं. मी फॉर्म भरत असताना सुद्धा 4 फॉर्म भरले. एका फॉर्मला 10 सूचक लागतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हाचे 55 नगरसेवक किंवा सदस्य जिल्हा परिषद म्हणून मतदार होते. मला 40 सह्या मिळाल्या एका फॉर्मवर 10 प्रमाणे. मला महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांकडे मी सूचक म्हणून सह्या द्याव्यात म्हणून विनंती केली होती. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर इंडियन नॅशनल काँग्रेस, आमची बैठक झाली होती. इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सकपाळ साहेब, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसच्या वतीनं खासदार सुप्रियाताई सुळे होत्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे शिवसेना पक्षाचे सचिव आमदार असलेले मिलिंद नार्वेकर होते आणि त्याचबरोबर आमचे खासदार अनिल देसाई होते. काही कारणामुळं अनिल परब साहेबांना येता आलं नव्हतं, अशी आमची बैठक झाली होती आणि त्यावेळेला महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी माझा उमेदवार करण्याकरता संमती दिली होती. याचा अर्थ असा होता की मला फॉर्म भरताना सुद्धा माझ्या घटक पक्षातील, मित्र पक्षातील मतदारांनी त्या ठिकाणी सूचक म्हणून सही देणं आवश्यक होतं. मी अनेक वेळेला मागणी करून सुद्धा मला सह्या मिळाल्या नाहीत आणि मला थोडंसं शंकेची पाल चुकली की मी जेव्हा विरोधी पक्ष म्हणून एकत्र लढतोय पण मला आज इथं सह्या मिळत नाहीत. परंतु त्यावेळची ती परिस्थिती तशी नव्हती. माझ्या पक्षाच्या सगळ्या सहकार्याने सह्या केल्या आणि आज मी जेव्हा आढावा घेतला तेव्हा पाहिलं की हा सगळा खटाटोप घोडेबाजार सुरू झालेला होता, अशा काही गोष्टी कानावरती आल्या आणि मग मीच असा विचार केला, माझ्या वरिष्ठांशी मी बोललो की असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी विचार केला आणि या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे. पण पक्षाशी काही बोलणं झालं का तुमच्या वरिष्ठांशी माझ्या बोलणं झालं.
आता पुढची तुमची म्हणजे यानंतर आता सगळे एकूण वेगवेगळ्या चर्चा सुरू स्वाभाविकपणे होणार आहे. पक्ष नेतृत्वाचं म्हणणं काय आहे? आणि त्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की नितेश राणे स्वतः उमेदवारी अर्ज तुमच्या सोबत आहेत. ते कोकणचे सुपुत्र आहेत, ते मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत आणि विकासाच्या कामाच्या दृष्टीने त्यांचं सातत्यानं कोकणकडे लक्ष असतं आणि त्यामुळे ते एक लीडर आहेत. नाही, मुद्दा असा आहे की त्यांच्या शब्दाचं ते सांगतील काय ते, पण मला असं वाटतं की घोडेबाजार टाळण्याकरता मी हा निर्णय घेतला. भाजपच्या दिशेने असणार आहे का? बाळासाहेब उन्हातानात फिरू नका, उमेदवारी मागे घ्या असं आव्हान केलं होतं. त्या आव्हानाला प्रतिसाद दिलात काय? हो, तसं समजायला काही हरकत नाही. तुमची यापुढची वाटचाल ही भाजपच्या दिशेने असणार आहे का? यापुढची वाटचाल ही तुमची भाजपच्या दिशेने असणार आहे का? वाटचाल रत्नागिरीत आहे म्हणजे आजचा विषय हा निवडणुकीची उमेदवारी मागे घेण्याच्या पुरता आहे. असं काय असेल तर मी तुम्हाला सांगेन. पण साहेबांची शिष्टाई याच्यात महत्वाची होती, सर्वात महत्वाची. आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे साहेब यांचे तर माझे कौटुंबिक संबंध होते. मागच्या लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्या साक्षीनं मी त्या ठिकाणी त्यांचं काम केलं आठवतंय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपामध्ये जागा मला मिळाली नाही आणि त्यामुळं आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या साहेबांनी मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यामुळे उद्धवजी असतील, लक्ष्मीताई असतील, मिलिंद नार्वेकर असतील, संजय राऊत साहेब असतील, या सगळ्यांनी माझा मान सन्मान अद्यापर्यंत केलं आहे. मला उपनेता म्हणून त्यांनी जबाबदारी दिली आणि हा फॉर्म भरताना सुद्धा संजय राऊत साहेब किंवा आमचे मिलिंद नार्वेकर साहेब, स्वतः उद्धवजी यांनी मला खूप मार्गदर्शन आणि मदत केली. विड्रॉल करताना नेमकं काय म्हटलं गेलं? तेच मी असं म्हणतोय की 1018 मतदार आहेत कोकणामध्ये, ह्या 3 जिल्ह्यामध्ये, आणि ज्या वेळेला आमच्या महाविकास आघाडीकडं बहुमत नाही आहे आणि मला सूचक मिळताना सुद्धा थोड्या अडचणी निर्माण झाल्या, काही लोकांच्या वैयक्तिक अडचणी असतील, आणि त्यामुळे मी थोडंसं आत्मपरीक्षण केलं. ही निवडणूक कॉन्टेस्ट करत असताना आपल्याला काय ह्या ठिकाणी प्रतिसाद कसा मिळेल, त्याच्यापेक्षा जर ही बिनविरोध निवडणूक झाली तर एक चांगला पायंडा पडेल. आणि संख्याबळ आमच्याकडे नव्हतं आणि ज्यांच्याकडे संख्याबळ आहे तर त्यांच्यामध्ये विसंगती होती मी फॉर्म भरत असताना. कारण अलिबागचे आमदार सन्माननीय आमचे दळवी साहेब यांच्या मुलीनं उमेदवारी अर्ज भरला होता आणि स्वाभाविकपणानं महायुतीमध्ये मताचं विभाजन होऊन त्याचा फायदा मला होईल अशा प्रकारचा माझा एक आराखडा होता. परंतु त्यांची उमेदवारी ही काल परवाच मागे घेतली गेल्यामुळे त्यांच्या मताचं डिव्हिजन होईल अशी सद्यस्थिती नव्हती आणि ही निवडणूक डिव्हिजन ऑफ वोटवर जिंकता आली असती, किंवा काही ठिकाणी ज्याला घोडेबाजार म्हणतात ह्या निवडणुका, दुर्दैवानं हा शब्द आलेला आहे. तर त्यामुळे मला तर असं वाटतं भविष्यामध्ये राज्यसभेच्याच अशा निवडणुका होतात की आमदारांनी आपलं मत दाखवून त्याच्यामध्ये टिकमार करायची असते. तर ह्या विधान परिषद निवडणुकांना सुद्धा राज्यसभेच्या निवडणुकीसारखी मतांची प्रक्रिया झाली तर अधिक पारदर्शकतेनं ह्या सगळ्या निवडणुका होतील आणि प्रामाणिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये विजयी होतील असं मला वाटतं. धन्यवाद. साहेबांनी सांगितलं तर घर वापसी करणार का? परत तयारी आहे? तर राजकारणामध्ये जर आणि तर ह्याला काही अर्थ नसतो. आपण काही घाई कशा करता शब्द काय घेतला गेलाय किंवा तुम्ही काय मागितलं? नाही, माझा तर स्वभाव असा आहे की मी राजकारणात बार्गेन करायचं खूप काही कमवलं असतं. त्यामुळे मी सामाजिक कार्यकर्ता आहे. 80% समाजकारण आदरणीय हिंदुदेव सम्राट उद्धव ठाकरे साहेब सांगतात आणि 20% राजकारण. मी जर 100% राजकारण केलं असतं तर मी आणखीन कुठे गुवाहाटीला वगैरे. तुम्ही आता जो म्हटलात मी आदरणीय तुम्ही आता जो विषय म्हटलात की बांधिलकी, तुम्ही आता ह्याचं 1-2 प्रश्नांच्या आधीचं तुमचं उत्तर असं होतं की आम्ही आतापुरता हा विषय. आता हे काय कोर्ट मार्शल आहे का? आता कोर्ट मार्शल काय? भेटू ना आपण. विरोधकांच्या विनंतीला मान देऊन जेव्हा तुम्ही अर्ज मागे घेता तेव्हा राजकारणात फार विरोधक असं नाही, ते राज्यकर्ते आहेत. असं काय पण ही वैचारिक बांधिलकी आहे राजकारणाचा तुम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे. आकडेवारी तुमच्या नजरेसमोर होती ना. आता असा साक्षात्कार काय झाला की ते आकडेमुळे सांगितलं ना मी, तीर्थयात्रेला काही मंडळी गेलेली आहेत, मला मतदारच भेटत नाही तर मी काय करू? राणे साहेब आपल्या विनंतीला आता कुठलं पावसाळ्यातून तीर्थयात्रा कोणत्या चालू? नाही आदरणीय चालू आहे ना, तू जात नाही, बाकीचे जात नाही असं नाही. राणे साहेब आपल्या विनंतीला मान देऊन बाळासाहेबांनी उमेदवारी अर्ज दाखल मागे बघा, घेतला. एक परत सांगतो, आज मी इथे जे उपस्थित आहे ते भारतीय जनता पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमची महायुतीचं सरकार आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि हे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री
आमच्या सुमित्रा पवार मॅडम, आमचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब, या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून एक भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आज इथे उपस्थित आहे. तुम्ही मला बिलकुल एवढं मोठं करू नका की तुम्ही ह्यांना आणलं, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. ह्या सगळ्या गोष्टी हो, तुम्ही प्रतिनिधी आहे. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये काम करतायत, राज्याला पुढे घेऊन जात आहेत, आणि म्हणून आज सब कुछ देवा भाऊ अशीच परिस्थिती आहे. म्हणून हे सगळे जे विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येकाला कळलेलं आहे की बाबा आम्हाला राज्याला पुढे घेऊन जायचं असेल, आम्हाला आमचं भविष्य घडवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही. आज चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे, आणि बाळ माने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत, ह्यांना काही लहान वयातला विषय नाही आहे, त्यांना बरं वाईट काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर ठरलेला जो काही निर्णय होता त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी करतोय. मी या रत्नागिरीचा संपर्क मंत्री पण आहे, कोकणामध्ये काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, आणि म्हणून महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे. आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांचा शब्दाचा मान ठेवून, आणि एकंदरीत जी काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. सामंतांनी केलं नाही ते राणेंनी केलं. सामंतांनी त्याच्यामध्ये महायुतीमध्ये सगळेच आमचे वरिष्ठ नेते आहेत. आदरणीय आमचे उदय सामंत साहेब आहेत, ह्याच्यामध्ये सगळेच आमचे वरिष्ठ नेते मंडळी एकत्र मिळून, रवी चव्हाण साहेब आहेत, बाकी शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत, आमचे निलेशजी आहेत, दीपक केसरकरजी आहेत, प्रमोद जठार. शेवटी हा जेव्हा एवढा मोठा निर्णय होतो तेव्हा आम्ही महायुती म्हणून एकत्र ठरवतो. आता त्या दिवशी पण मी भाषणात काय बोललेलो की आमच्या उदय सामंत साहेबांना राज्य पातळीवर विविध कामं आहेत, सुनील तटकरे साहेबांना प्रदेश अध्यक्ष आहे, म्हणून मी ती जबाबदारी स्वीकारली त्यांच्या सगळ्यांचा महायुतीचा प्रतिनिधी म्हणून, की चला आपण, शेवटी हा काही लहान व्यक्ती नाही, हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत, आज राजकारणामध्ये त्यांचा वजन आहे, आणि म्हणून ह्यांच्याबरोबर एक महायुतीचा प्रतिनिधी म्हणून कोणतरी हवा, म्हणून मी आज तुमच्यासमोर इथे उभा आहे. चला, धन्यवाद, वाटचाल ही बिनविरोध निवडणूक होण्याच्या दृष्टीने झालेली आहे एकंदरीत तसं पाहिलं तर. माझ्या जी काय कलेक्टर माहिती आहे की सगळ्याच लोकांनी फॉर्म मागे घेतलेले आहे. अजून कुठली दिशा तुम्ही शोधता हे मला तर माहिती नाही. जे काही सन्मान्य व्यक्ती अजून जे होते ते बाकीचे 2 उमेदवार पण आतमध्ये होते, त्यांनीही त्यांची रिसीट घेतलेली आहे. म्हणून आता कलेक्टरच अधिकृत माहिती जाहीर करतील, त्याच्यावर आपल्याला कळेल. धन्यवाद. चला, तुमची शिष्टाई या ठिकाणी कुठेतरी एक परत सांगतो, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या ह्या सगळ्या प्रयत्नांनी आणि त्यांनी जे काही एकंदरीत महाराष्ट्राच्या दिशेने पुढे घेऊन जात आहेत, आणि म्हणूनच आम्ही सगळेजण त्यांच्या आदेशावर काम करणारे कार्यकर्ते आहोत. कोकणातल्या राजकारणावर कसं वाटतंय आता? वेगळं चित्र आता आता तरी गरम वाटतंय. इथून राजकीय टीव्ही सुरू झाला का सर? इथून राजकीय टीव्ही सुरू झाला का? हे बघा